गढ़चिरौली भू अधिग्रहण आंदोलन किसान नेता महेंद्र ब्राह्मणवाड़े का विशेष साक्षात्कार। गढ़चिरौली में किसानों के संघर्ष को मिली सफलता। हवाई अड्डे और MIDC के लिए भू अधिग्रहण प्रक्रिया पर सरकार ने लगाई रोक। हमारे ब्यूरो चीफ श्रीमंत सुरपाम ने किसान संघर्ष कृति समिति के नेता महेंद्र ब्रह्मावाड़े की खास बातचीत देखिए। खास रिपोर्ट। गढ़चिरौली जिला मुख्यालय में पिछले 2 दिनों से धधक रहे किसान आंदोलन को आज सफलता की झलक मिली। राज्य सरकार द्वारा भू अधिग्रहण प्रक्रिया पर लिखित रूप से स्थगन किए जाने वाले किसानों ने धरना आंदोलन वापस ले लिया। इस पृष्ठभूमि में हमने किसान संघर्ष कृति समिति के मुख्य नेता महेंद्र ब्रह्मावाड़े से की खास बातचीत। नमस्कार, मी श्रीमंत सुरपाम। आज आहे मी जिल्हा कार्यालय काँग्रेसच्या इथे। माझ्यासोबत काँग्रेस नेते तथा मोठे शेतकरी नेते आहेत, आदरणीय महेंद्रजी ब्राह्मणवाडे। महेंद्रजी भाऊ यांच्या नेतृत्वात 2 दिवसामध्ये गडचिरोली जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरामध्ये शेतकऱ्याचं फार मोठं आंदोलन आलं। त्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे। महेंद्र भाऊकडून विचारूया की सरकारने त्यांना काय काय आश्वासन दिलं आहे। महेंद्र भाऊ नमस्कार। नमस्कार। आम्हाला सांगा, सरकारतर्फे आपल्या आंदोलनाला यशस्वीरित्या आपण वाटचाल झाली असं समजू, पण सरकारने आपल्याला काय आश्वासन दिले आहे? शेतकऱ्यांचे जे अधिग्रहणाचा जो आदेश, जमिनीच्या अधिग्रहणाचा जो आदेश निघालेला होता तो रद्द करावा या मागणीला घेऊन आम्ही 4 तारखेला ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी करत होतो। आणि आदेश रद्द करावा ही मागणी आमची कायम आहे, राहणार आहे आणि पुढे राहील जोपर्यंत तो आदेश रद्द होत नाही। परंतु ज्या पद्धतीनं सरकारमधले मंत्री आणि जिल्ह्याचे सहपालक मंत्री शेतकऱ्यांच्या त्या आंदोलनात भेट दिली, त्यांनी सांगितले की या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनीच आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे। परंतु हे सगळं करत असताना या विमान प्राधिकरण असेल, MIDC प्राधिकरण असेल, याच्या सगळ्या अधिकारी सचिव यांच्याशी चर्चा बैठक करून आम्हाला तो आदेश रद्द करायचं हे सगळे जी काही प्रोसेस आहे ती करावं लागेल किंवा त्या संदर्भानं बैठक करावं लागेल। परंतु तेवढं सगळं करत असताना आम्हाला वेळ पाहिजे किंवा आम्हाला शासनाला ह्या सगळ्या प्रोसेस करण्यासाठी वेळ लागेल। तर हे वेळ जर तुम्हाला लागत असेल तर मग आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही वेळ द्या, मग आम्हाला काहीतरी लेखी त्या ठिकाणी पाहिजे। तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ताक्षराने एक आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ अधिग्रहणाची जी काही पुढची कारवाई आहे त्याच्यावरती स्थगिती देण्यात येत आहे अशा पद्धतीचं त्यांनी लेखी स्वरूपात लिहून दिलेलं आहे। आणि ते लेखी स्वरूपात लिहून दिल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमचं आंदोलन थांबवलं। परंतु आदेश रद्द होतपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आहे। आणि लेखी ही आमच्या शेतकऱ्यांचे आता जे पावसाळ्यामधले जे शेतीचे कामं आहेत, हे सगळी प्रोसेस जे आम्हाला करायची आहे ते त्याकरिता सुद्धा शेतकऱ्यांना एक दिलासा त्या ठिकाणी मिळाला। त्याच पद्धतीने भेंडाळा परिसरातली जे हरकती घ्यायच्या होत्या त्या हरकतीची तारीख शेवटची 5 तारीख होती आणि 5 तारीख असताना सुद्धा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नोटीस आली नाही। उद्या प्रशासन म्हणेल की तुम्ही हरकती घेतली नसल्यामुळे आम्ही तुमच्या जमिनी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत, म्हणून आम्ही त्यासाठी सुद्धा हरकती घेण्यासाठी सुद्धा आम्हाला वेळ मागून घेतली। सरकार आम्हाला 30 दिवसाचा वेळ द्यायला तयार होता, परंतु शेतीचे कामं चालू आहेत, रोवणे धावण्याचे कामं राहतात, याच्यामध्ये आम्हाला जास्त वेळ पाहिजे म्हटल्यानंतर त्यांनी 3 महिन्याची वेळ त्याच्यामध्ये दिली हरकती घेण्यासाठी। परंतु त्या सगळ्या हरकती घेत असताना बाकी कोणतीच भूसंपादनाची आम्ही कारवाई करणार नाही अशा पद्धतीचा लेखी आणि त्याला सुद्धा भूसंपादन करण्यासाठी स्थगिती देण्यात येत आहे हा सुद्धा पत्र त्यांनी दिला। तेच पत्र जयरामपूरसाठी पण दिलेलं आहे। म्हणूनच स्थगितीचं पत्र दिलं असल्यामुळे ते आम्हाला सहपालक मंत्र्याच्या हस्ते मिळाला। त्यांनी मीडियाच्या समोर एवढ्या हजारो लोकांच्या समोर त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रोसेसला मुख्यमंत्र्याची मान्यता मिळाली तेव्हाच आम्ही हे पत्र देत आहोत। आणि हे सगळं होत असताना समजा याच्यामध्ये जर सरकारने आमच्याशी काही दगाबाजी करण्याचा शेतकऱ्यांशी प्रयत्न केला तर आम्ही हा आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आता जाऊन करणार आहोत। कारण ज्या पद्धतीनं याच्या अगोदरची जे आम्ही आंदोलन केलेली आहेत त्या आंदोलनाची साधी दखल शासनाने घेतली नव्हती, साधा कोणताही लेखी पत्र आम्हाला मिळालेला नव्हता, यावरती चर्चा करायला सुद्धा तयार नव्हते। शेतकऱ्यांचा शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याला भेटलं असताना त्यांच्याशी सुद्धा भेटल्यानंतरही हा आदेश रद्द झालेला नव्हता। परंतु या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जाग आली, त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सहपालक मंत्र्याला पाठवलं आणि आम्हाला आज तो लेखी पत्र दिलेला आहे। ह्या लेखी पत्राचा आम्ही आधार घेत आमच्या जमिनीचे कामं करू आणि आमच्या जमिनीचे कामं झाल्यानंतर आम्ही परत सरकारला त्या ठिकाणी विचारू की आमचा आदेश रद्द केव्हा करून देणार आहे। सरकारने जे वेळ मागितलेली आहे
ते किती दिवस वेळ घेणार आहेत हे आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही आमचे कामं निघाले की आम्ही त्यांच्याकडे जाऊन परत आमचा आदेश रद्द करा ही मागणी घेऊन जाणार आहोत. महेंद्रजी, सरकारतर्फे एक शासकीय प्रसिद्धी पत्रकात जाहीर केलं की ही जी भूसंपादनाची प्रक्रिया आहे ही तात्पुरती स्वरूपात स्थगिती केली आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? कुठेही पत्रामध्ये तात्पुरती हा शब्द वापरलेला नाही. त्यांनी सरळ लिहिलेला आहे, अधिग्रहणाचे जे काही कारवाया झालेल्या आहेत किंवा चालू होत्या त्या सगळ्या कारवायावरती स्थगिती आहे. तात्पुरती या शब्दाचा वाक्यप्रचार केलेला नाही. काही मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये किंवा पोर्टलवरती काही बातम्यांमध्ये तात्पुरती शब्द जो लिहिलेला आहे त्यामध्ये सुद्धा माझ्या पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपल्या एका शब्दाने शेतकऱ्यांमध्ये गैरसमज होता कामा नये. त्या ठिकाणी पत्रामध्ये सरळ त्यांनी स्थगिती दिलेली आहे असंच लिहिलं आहे, तात्पुरतीचा उल्लेख केलेला नाही. तर हे होते शेतकरी नेते महेंद्रजी ब्राह्मणवाडे. मी श्रीमंत सुरपाम, वंदे भारत करता, गडचिरोली.